सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर श्रीरामपूर पोलिसांची कारवाई, एक आरोपी ताब्यात। श्रीरामपूर, 4 ऑगस्ट। सोशल मीडियावर जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी कठोर कारवाई केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे इंस्टाग्रामवरील एका अकाउंटवर आक्षेपार्ह स्वरूपाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले। या व्हिडिओमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला। तांत्रिक तपासाद्वारे संबंधित इंस्टाग्राम अकाउंटचा वापर करणाऱ्या युवकाचा शोध घेण्यात आला। चौकशीनंतर त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आला। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील तसेच इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत। दरम्यान, श्रीरामपूर पोलीस प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे। कोणतेही आक्षेपार्ह, जातीय किंवा धार्मिक भावना भडकविणारे संदेश, व्हिडिओ अथवा फोटो पुढे पाठवू नयेत। तसेच असे प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे। सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्रीरामपूर पोलीस प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे। मी अजी मनोहर पठाण उर्फ अज्जू, राहणार श्रीरामपूर, वार्ड नंबर 2, नवीन दिल्ली परिसरात राहतो। मी काही असे वाद होण्यासारखे व्हिडिओ श्रीरामपूरमध्ये माझ्या इंस्टाग्रामवरती बनवले होते आणि काय व्हायरल केले होते। तर मी आता ते व्हिडिओ सर्व डिलीट करत आहो। पोलीस लोकांनी माझ्यावरती कारवाई केलेली आहे आणि याच्यानंतर सर्व भावांनी कोणीच चुकून पण व्हिडिओ असे व्हायरल नाही करावे, काय परिस्थिती हे ना हवे, त्याची मी हे करतो आणि सर्वांना माफी मागतो।